श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा स्पेशल आज पुरणपोळी बनवते. तर आज सर्वांच्याच घरी पुरणपोळी असणार आहे, कारण की आज वटपौर्णिमेचा सण आहे. त्याच्यामुळे बहुतेक ठिकाणी आज पुरणपोळीच असणार आहे. तर सकाळी सकाळी आज नाश्ता वगैरे काही केला नाही. तर सर्वप्रथम म्हटलं आपला पुरणपोळीचा स्वयंपाकच करून घ्यावा, कारण की नंतर मग वडालाही जायचं आहे. तर म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे केला की मग नंतर आपल्या वडाची पूजा करायला निवांत होईल. मग संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे करायला नको. तर सकाळी आंघोळ वगैरे केली, सर्वप्रथम देवपूजा वगैरे केली आणि पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की उशिरा होतोय, त्याच्यामुळं म्हटलं आपले बाकीचे कपडे भांडे वगैरे नंतर करता येतील, आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावं. आज वटपौर्णिमा आहे, पण मुलांना काही शाळेला सुट्टी वगैरे नाही, त्याच्यामुळे दोघांनाही शाळेत जायचं आहे. म्हटलं आपलं आधी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करावा, चपातीचं पीठ वगैरे मळून घ्यावा, म्हणजे मग आपल्याला दुपारच्यासाठी पुरणपोळी करता येईल आणि मुलांनाही आत्ता पुरणपोळी थोडीशी खाता येईल आणि डब्याला चपाती वगैरे देता येईल. तर त्यांना डब्याला पुरणपोळी वगैरे काही दिली नाही, तर त्यांच्यासाठी खास 2 चपात्या वगैरे बनवल्या आणि नंतर मग थोडासा डब्यात आमटी भात वगैरे घालून दिला. म्हटलं पोरं नंतर संध्याकाळी आले की पुन्हा गरम गरम 1-2 पोळ्या वगैरे करता येतील. तर छान मुलांसाठी चपात्या वगैरे केल्या आणि पोळ्याही लाटून घेतल्या. तर पोळ्या केल्या आणि अशा टम वगैरे फुगल्या की स्वयंपाक केलेला जरा बरं वाटते. नाही तर पोळ्या उगीच कडक वगैरे झाल्या की त्या स्वयंपाकाला काही अर्थ राहत नाही आणि मनही नाराज होतं. तर पोळ्या कशा मऊसूत आणि छान मस्त टमदार फुगलेल्या आहेत. तर पोळ्यांचा स्वयंपाक करायचं म्हटलं की जरा बारकाईनेच करावं लागते, नाही तर पीठ मळण्यात कडक वगैरे झालं की पोळ्याही कशा कडक वगैरे होतात. तर स्वयंपाक वगैरे केला आणि घरातील बाकीची कामंही पटकन करून घेतले आणि पटकन म्हटलं रोज ड्रेस गाऊनवरच असतोय, तर आज छान साडी वगैरे घालावी. तर सर्व साडी वगैरे घातली, व्यवस्थित सर्व आवरून घेतलं आणि पटकन म्हटलं आपली वडाची पूजा करायला जावं. तर मी आणि माझी मैत्रीण वडाच्या पूजा करण्यासाठी निघालो होतो. वडाचं झाड हे माझ्या बिल्डिंग शेजारीच आहेत, जास्त काही लांब वगैरे नाही. दरवेळेस मी तिथेच जाऊन वडाची पूजा वगैरे करते, पण ह्यावेळेस म्हटलं आमच्या तिथे शेजारीच थोडंसं दूर एक देवीचं मंदिर आहे, तर तिथेही छान खूप मोठं वडाचं झाड आहे. तर म्हटलं तिथं जाऊन आज आपली वडाची पूजा वगैरे करावी आणि त्यानिमित्ताने तिथे असलेल्या देवीचं एक मंदिर आहे, देवीचे दर्शन वगैरे घेता येईल. तर जाण्यासाठी रिक्षाने वगैरे गेलो नाही. म्हटलं रिक्षाने गेलो की ते चढ उतर करायचे आणि येतानाही पुन्हा रिक्षाची वाट वगैरे पाहावी लागेल. तर मैत्रिणीची स्कूटी होती, तर त्या स्कूटीवरती आम्ही वडाची पूजा करण्यासाठी गेलो. तर आज आहे वटपौर्णिमा, त्यामुळे आज सगळीकडेच तुम्हाला छान छान सुंदर सुंदर बायका दिसतील, कारण की आज वटपौर्णिमा आहे, आज बायांचा सण आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिकडे तिकडे बघता तिकडे छान मेकअप केलेल्या, सुंदर साड्या घातलेल्या आणि दागिने वगैरे घातलेल्या छान बायका वगैरे तुम्हाला दिसतील. तर त्यांच्याप्रमाणे मीही छान साडी वगैरे घालून मस्त मेकअप वगैरे करून वडाची पूजा करण्यासाठी गेलो होतो, कारण की आज बायकांचा सण आहे म्हटल्यावरती मेकअप तर केलाच पाहिजे. तर वडाची पूजा वगैरे केली आणि नंतर मग छान देवीचं दर्शन वगैरे घ्यायला आलो, कारण की देवीच्या मंदिराबाहेरच खूप मोठं वडाचं झाड आहे आणि मग वडाची पूजा करून झाली की पटकन देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि आज एवढा मेकअप केलाय, छान सण आहे, तर फोटोशूट तर होणारच तर छान वडाची पूजा केली, देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर म्हटलं छान आपलं 1-2 फोटो वगैरे काढावा. आणि आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे सगळीकडंच छान हिरवगार झालेलं आहे, त्याच्यामुळं फोटोशूट करायला आणि व्हिडिओ काढायला तर भारीच वातावरण आहे. तर छान हे सगळीकडे हिरवगार आहे, त्याच्यामुळे छान 1-2 व्हिडिओ वगैरे काढले आणि फोटो तर एवढे काढले की पूर्ण फोनची गॅलरीज भरून गेलेली आहेत. आणि आज प्रत्येकाच्या स्टेटसला तर सगळे हेच वडाची पूजा वगैरे करून आल्यानंतर आज घरी दिवसभर स्टेटस बघण्यातच गेलेला आहे कारण की सगळ्यांचं स्टेटस आज छान छान साड्या दागिने वगैरे घातलेलेच आहे. त्याच्यामुळे कोणी कसली साडी घातली, कसले दागिने घातले ही पाहण्याची आपल्या बायकांना भारी हवंच. त्याच्यामुळे आज दिवसभर माझा स्टेटस बघण्यातच गेलं की कोणी कसं ठेवले ते. तर छान वडाची पूजा वगैरे केली, थोडेफार फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर मग घरी येण्यासाठी निघालो.